नाव मनस्वी सोनम सागर कुंभार. मी आज तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. क्रांतीची मशाल पेटवली, स्वराज्यासाठी सिंहगर्जना केली. क्रांतीची मशाल पेटवली, स्वराज्यासाठी सिंहगर्जना केली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. सर्वांना माझा नमस्कार. मी आज आपल्या समोर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही सिंहगर्जना करून इंग्रजांना हदरून सोडणारे थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ केशव गंगाधर टिळक. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर, त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. लोकमान्य टिळक हे भारतीय चळवळीतील एक जहालवादी रयत होते. त्यांना भारतीय जनक म्हणले जाते. टिळकांनी लोकजागृतीसाठी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. लोके एकत्र येण्यासाठी त्यांनी गणेश उत्सव, शिवजयंती उत्सव सुरू केले. भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणाऱ्या या नेत्याला लोकमान्य म्हणून गौरवले. महात्मा गांधीजींनी त्यांना भारतीय आधुनिक शिल्पकार म्हटले. त्याचबरोबर त्यांना आशियाई राष्ट्रवादीचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते. स्वराज्यासाठी आयुष्य वेचणारा हा दीपस्तंभ 1 ऑगस्ट 1920 रोजी मावळला. अशा या थोर स्वातंत्र्य सेनानीला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.